नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर आज आपण इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील आपल्या सभोवतालचे जग भाग क्रमांक 2 मधील 2 नंबरचा घटक संतांची कामगिरी आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रातील संत परंपरा म्हणजेच महाराष्ट्रात अनेक संतांनी जन्म घेऊन समाजाला योग्य दिशा दाखवली. ही परंपरा श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत चोखामेळा यांच्यापासून चांगल्या कार्यास सुरुवात झाली. हीच कार्याची परंपरा पुढे संतांनी चालविली. ते संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी आणि संत निळोबा इत्यादी. या संतांमध्ये महिला संत सुद्धा होऊन गेलेल्या आहेत. त्या म्हणजे संत जनाबाई, संत सोयराबाई आणि संत निर्मळाबाई, तसेच संत मुक्ताबाई आणि संत बहिणाबाई शिवूरकर. या सर्व संतांनी चांगली कामगिरी केली. या सर्व संतांची मुख्य कामगिरी किंवा शिकवण म्हणजेच संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता आणि बंधुभाव या गुणांची शिकवण दिली. कोणीही लहान नाही व कोणीही मोठा नाही, सगळे सारखेच आहेत, ही समतेची भावना त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तर याबद्दलच आता आपण संतांची शिकवण सविस्तर बघूया. प्रथम आपण श्री चक्रधर स्वामी यांच्याबद्दल माहिती घेऊया. श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात मधील एक राजपुत्र होते, परंतु त्यांनी वैराग्य वृत्ती धारण केली आणि ते महाराष्ट्रात आले. त्यांनी महाराष्ट्रात भ्रमण करत समतेचा उपदेश दिला. त्यांना स्त्री पुरुष किंवा जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते, त्यामुळे त्यांचे अनेक स्त्री आणि पुरुष अनुयायी बनले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथाला महानुभाव पंथ असे म्हणतात. त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय. आता आपण पुढील संताबद्दल माहिती घेऊया. तो म्हणजे संत नामदेव. संत नामदेव यांच्याबद्दल माहिती घेत असताना ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते नरसी या गावचे रहिवासी होते. त्यांचे कार्य त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली. आणि जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रवास केला. संत नामदेव हे फक्त महाराष्ट्रातच राहिले नाही, तर भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबमध्ये गेले, तेथेही त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी हिंदी भाषेत लिहिलेली काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत. अशी त्यांनी कामगिरी केलेली आहे. त्यानंतर आपण संत ज्ञानेश्वर यांच्याबद्दल माहिती घेऊया. संत ज्ञानेश्वर हे आपेगावचे राहणारे होते. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू आणि मुक्ताबाई ही त्यांची बहीण होती. त्यांच्या काळात कठीण काळ आला होता. तत्कालीन कर्मठ लोकांनी या मुलांना संन्यासाची मुले म्हणून छळले आणि वाळीत टाकले. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गेले असता लोकांनी त्यांना वेडेवाकडे बोलणे ऐकवले. यामुळे बालमनाला खूप दुःख झाले आणि त्यांनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतले. अशा वेळी त्यांची बहीण मुक्ताबाई त्यांनी उपदेश केला. त्या झोपडीच्या ताटीवर टिक्या मारत म्हटले, मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगात कल्याण कोण करील? या मुक्ताबाईच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. मग त्यांनी ग्रंथ निर्मितीचे कार्य हाती घेतले. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त होते, परंतु सर्वसामान्यांची भाषा मराठी होती. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला आणि धर्माच्या ज्ञानाचे भंडार सर्वांसाठी खुले केले. त्यांनी अत्यंत तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे समाधी घेतली. त्यानंतर आपण संत एकनाथ यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. संत एकनाथ हे पैठणचे राहणारे होते. त्यांनी संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांच्या कार्याची परंपरा पुढे चालविली. त्यांचे कार्य म्हणजे त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला.
त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली. उच्च नीच असा भेदभाव करू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. एकनाथांची भूतदया ही एक कथा त्यांच्याबद्दल आहे. एकदा कडक उन्हात गोदावरी नदीकाठी एका वाळवंटात एक अनाथ मूल रडत पडले होते. उन्हामुळे पाय भाजत होते त्याचे. नाथांनी त्याचा रडण्याचा आवाज ऐकला आणि त्याला त्याच्या घरी पोहोचवले. एवढे दयाळू होते ते. जसे बोलत तसे वागत त्यांनी प्राणीमात्रांवरही दया केली. या प्रकारे त्यांनी कामगिरी केलेली आहे. आता पुढील संतांबद्दल आपण माहिती घेऊया. ते म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले आहेत. ते पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्याच्याकडे शेती आणि किराणा मालाचे दुकान होते. त्यांचे वाडवडील अडचणीत असलेल्यांना कर्ज देत. पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले. ते लोकांना अभंग गाऊन दाखवत. त्यांचा प्रसिद्ध संदेश म्हणजे जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ तुकाराम गाथा आजही घराघरात वाचली जाते. महाराष्ट्रात आजही ज्ञानबा तुकाराम असा जयघोष केला जातो. या प्रकारे त्यांची कामगिरी थोडक्यात आपण बघितली. आता पुढील संतांची कामगिरी म्हणजे समर्थ रामदास. समर्थ रामदास हेही शिवाजी महाराजांच्याच काळात होऊन गेले. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण होते, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. त्यांनी दासबोध या ग्रंथातून लोकांना मोलाचा उपदेश केला. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकांमधून सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. लोकांना शक्तीची उपासना करण्यासाठी त्यांनी जागोजागी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्यासाठी त्यांनी संदेश दिला. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. त्यांनी लोकांना अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. या प्रकारे आपण संतांची कामगिरी थोडक्यात बघितलेली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे या पाठातून आपण काय शिकलो तर संतांच्या या कामगिरीमुळे समाजात खालील मोठे बदल झालेले आहेत. त्याच्यातील पहिला बदल म्हणजे लोकजागृती झाली. लोकांच्या मनात धर्माबद्दल आदर वाढला आणि आत्मविश्वास निर्माण झाला. लोकांमध्ये स्वतःबद्दल आणि संस्कृतीबद्दल अभिमान जागा झाला आणि त्यानंतर पुढे स्वराज्य स्थापनेला सुद्धा मदत झाली संतांच्या कामगिरीमुळे. तर संतांनी निर्माण केलेल्या या सामाजिक आणि धार्मिक जनजागृतीचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेसाठी करून घेतला. इथे आपला पाठ पूर्ण झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि